हॅलो एव्हरीवन. रोजच्या सफर आणि व्लॉग्सच्या या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे लसणाची पात. लसूण हा सगळ्यांच्या घरी वापरला जातो, सगळ्यांच्या भाज्यामध्ये सुद्धा लसूण टाकला जातो. तशीच आपण बघणार लसणाची पात, हिरवा लसूण. तो आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम, लोह सगळंच असतो त्याच्यामध्ये. म्हणून लसणाची पात चटणीमध्ये, कोशिंबीरमध्ये वापरली जाते. लसणाची पात म्हणजे हिरवा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. मी माझाच घरी आज छोटीशी कुंडी होते असा लसूण टाकलेला आहे. म्हणजे आपण जे लसूणचं जो काही असतो ना वरचं शेंट ते वरती ठेवायचं आणि ते जमिनीमध्ये कुंडीमध्ये टाकायचं. म्हणजे ते 2 आठवडे तरी ते मोठे व्हायला लागते. म्हणजे थोडं कोंब येते, मग ते कट करायचं. तुम्ही बघू शकता, हे बघा हिरवा लसूण किती छान आलेलं आहे. हे बघायचं वरचं शेंट असं वर ठेवायचं आणि ती काय जे आपण सोलतो ना ते त्याचं आतमध्ये टाकायचं असं. म्हणजे ते काही बघा 2 आठवड्यामध्ये बघा कसा हिरवा हिरवा लसूणचा पात माझा छोट्याशा कुंडीमध्ये आलेला आहे. इथे सेम असं आलं आहे. हे फक्त 1 आठवडा झाला. 1 आठवड्यात परत ते आणखी छान वाढून जाणार आहे. हे चटणीमध्ये, कोशिंबीरमध्ये, भाज्यांमध्ये खूप टाकायचं आणि म्हणजे पोटांसाठी तर खूपच छान आहे आणि औषधीचं काम करते. औषधीचा रामबाण उपाय हा लसणाची हिरवा लसूणचा पात. बघू शकता माझ्या छोट्याशा कुंडीमध्ये किती छान प्रकारे लागलेलं आहे. की त्याला पण माती बघा आता थोडं येण्याचं सुरुवाती झाली आहे काही लसणाला. पण हे बघा ना 2 आठवड्यामध्ये किती छान हिरवा लसूण आलेला आहे. एकदम ताजा. इथून कट करायचं आणि भाजी कोशिंबीरमध्ये की टाकायचं. आणि दुसरं म्हणजे आपली हिरवी मिरची असते, ठोपळी मिरची जाडीवाली असते, त्याच्यामध्ये सुद्धा इतका छान लागतो ना की काय सांगू. मी तर तेच करणार आहे. मला तर खूप आवडते ते. मी ठोपळी मिरची पिवळी ठोपळी मिरची त्याच्यामध्ये हाच लसणाचा पात टाकायचा, लसूणसुद्धा टाकायचा. त्याचं हे सगळं काढलं तर परत दुसरा लसूण लावायचा. मग त्या हिरव्या मिरचीमध्ये खूप छान लागते हे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.